माझी मुलगी आता तुमची मुलगी झाली. तिचं काही चुकलं तर हक्काने रागवा तिला. ऐकून घेईल तुमचं ते. आई विना वाढलेली पोर आहे हो. मोठ्या घराची सवय नाहीये. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीला आमच्या घरी काहीही त्रास होणार नाही. माझ्या पुरतं ठरलंय. हे लग्न होईल. ती मुलगी या घराचं माप ओलांडून येईल. तेव्हाच मी या घराचा उमरा ओलांडून बाहेर जाईन. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अय्याजी, लग्न माझं आहे, पण माझ्यासाठी तुम्ही 6 जणी सुद्धा खूप जास्त महत्वाच्या आहात. माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहात तुम्ही. बेबी, गुरुजींना फोन केला होता ना? मी तुला सांगितलं ना वहिनी, येतील ते. हो, पण म्हणजे कुठपर्यंत पोचलेत हे कळलं तर बरं होईल ना. अगं येतील ना, एवढी काय घाई आहे तुला? हो, वेळेत आले म्हणजे मिळवली. वहिनी, घरातली पूजा आहे, त्याला काही मुहूर्त आहे का? बेबी, श्रीला याला किती वेळ फोन करून विचारतेस जरा? वहिनी, तुला सांगितलं ना मी केला होता फोन, तो निघालाय. सारखं सारखं काय विचारतेस? वहिनी, मग माप ठेवू का मी आत्ताच दारात? ठेव. शरीव, पण त्यात सुपारी ठेवलीस का? हा, तरी मी म्हटलं मी काहीतरी विसरतेय पण आठवतच नव्हतं. म्हटलं माप ठेवायच्या आधी तुम्हाला विचारूया. वहिनी, सुपारी कुठली ठेवू, तांबडी की पांढरी? पांढरी ठेव. हा, आणि तांदळात ठेवायची का तांदळावर ठेवायची? हो ग, आत ठेव. हा, आणि माप पुढच्या बाजूला ठेवू का मागच्या बाजूला ठेवू? मागच्या बाजूला. हा, आणि मग आता काय झालं? काही नाही, आणखीन एक प्रश्न आहे, विचारू पटकन. आता काहीही विचारू नकोस. तुला जे बरं वाटेल ना ते कर. सुपारी कुठे आहे वहिनी? घे, तुझी ना अर्धी कामं मलाच करावी लागतात.
असं नका बोलू. हा, मी आत्ता जाऊन घेणारच होते सुपारी. हो अरे ठेवणार होतीस कधी? उद्या. हिंदू आहे मी मनात आणलं ना तर आत्ता तुम्ही आणलेली सुपारी नेऊन ठेवेन आणि तशीच परत दुसरी घेऊन येईन. हो ग, करशील ग बाई, करशील. असंच करशील. शरे हम्म. पण सुपारी कुठून आणायची हे तुला माहित होतं का? किंवा परत जाताना नक्की काय आणायचंय हे तुझ्या लक्षात राहिलं असतं का? वहिनी बघा ना कसं बोलतात मला सणावाराचं. आता कुठला सण? म्हणजे सण नाहीये का आज? नाही. मग घर का सजवलंय एवढं? अरे यू, आज आपल्या श्रीचं लग्न झालं की नाही? हा, शरे आता कुणाशी आणि कधी लग्न झालं हे जर मला विचारलंस ना तर आत्ताच्या आत्ता हे माप तुझ्या डोक्यात घालीन मी. पण मी हे विचारणार नव्हतेच मुळी. मग काय विचारणार होतीस? मी तुम्हाला विचारणार होते हं? की हं? विसरले. अरे यू, जा जाऊन माप ठेव बरं. हा. इंदू, दृष्ट काढायची तयारी केलीस ना? हो वहिनी, तुम्ही ओवाळा, मी दृष्ट काढते. ताई, आरतीचा ताट तयार आहे. हा, अत्यानंद महाराजांच्या मठातलं तूप घातलंय ना तर ज्योत बघ कशी तळपते. अरे पण पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? गुरुजी आता केव्हाही पोचतील, आपली तयारी सगळी झालेली असली पाहिजे. हो, सगळी तयारी झालीये. तू हवं तर एकदा नजर फिरव. हॅलो, हा बर. श्रीचा फोन होता. 5 मिनिटात पोहोचतायत. सगळ्या तयार? आई कुठे पण? तिच्या खोलीत. मी बोलावून आणते त्यांना. पंच आई, तुम्ही कुठे चाललाय? मी सांगितलं होतं ना, पण सून येते घरात. माझी जागा आता तुला घ्यायचंय नर्मदा. आता तू या घरातली मोठी आहेस. नाही आई, तुमच्या छत्रछायाखालीच मी ठीक आहे. तुमची जागा घ्यायची माझी लायकी पण नाही आणि इच्छा तर अजिबात नाहीये. आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत नर्मदा. आई, पण श्रीला काय वाटेल? तो विचार करायला आता उशीर झालेला आहे. नका हो आई, नको. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या. रडू नकोस. सगळ्यांना सांभाळ. स्वतःची काळजी घे. पण तुम्ही जाणार कुठे? ते तुम्हा कुणालाही कळण्याची गरज नाहीये. आई, आजचा दिवस राहा. दिवस मी एक क्षणभरही या घरात थांबू शकत नाही. श्रीसाठी तरी राहा. श्रीसाठीच करते मी हे. त्याला खूप वाईट वाटेल आई. त्याला वाईट वाटेल, पण त्याची झालेली परवड आणि त्याच्या संसाराचा खेळखंडोबा पाहून माझा जीव जाईल. आई, या मुलीबद्दल इतकं काही ऐकले. कुठले पालक आपल्या मुलाला तिच्याशी लग्न करून देतील? आपल्या घराला संसार न टिकण्याचा शाप आहे. श्रीच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून मी आटोकाट प्रयत्न केले. प्रसंगी स्वतःवर वाईटपणाही घेतला. यापुढे मी काहीही करू शकत नाही. पराभव झालाय माझा, पण त्याचं दूषण मी स्वतःशिवाय कुणालाही देणार नाही. आपली जिथं गरज नाही तिथं आपण थांबू नये. श्रीचा संसार सुखाचा होऊ दे.
मला आनंद आहे. माझी अटकळ खोटी ठरली तर मी देवाचे आभारच मानेन. जा तू. येणाऱ्या सुनेचं स्वागत कर. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता तिच्याची चांगली वाग. आणि तुम्ही, मी म्हटलं होतं ती माप ओलांडेल तेव्हा मी उमरा ओलांडीन. फक्त आमची तोंड विरुद्ध दिशेला असतील. आई आई आपलं घर तुटेल हो. ते ऑलरेडी तुटलंय. पण आपण एका छताखाली राहिलो. त्या छताखाली राहून दुरावलेली मनं जवळ येणार नाहीत नर्मदा, ती आणखीनच दुरावतील. आता मला जरा एकटीला राहायचंय. आई, श्री आला हा. काय झालं वहिनी? नाही, काही नाही. नाही तिला. तुम्ही येताय ना आई? मी आलेच. तुम्ही वा पुढे. असं नाही आतमध्ये घेणार आम्ही तुला. हो, उखाणा घ्यावा लागेल तुला. हा. हो हो, श्रीने पण घेतला पाहिजे हा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, माप ओलांडून येते श्रीरंगाची पत्नी या नात्याने. वा 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 वा, मस्त मस्त. मस्त ना. श्री, आता तू. हे परत कसला उखाणा? हॉलमध्ये घेतला की एकदा? ये हा गपचूप. येत नाही बित नाही चालणार नाही अजिबात. हा मग तूच सांग मला. माझ्या लक्षात राहिलं असतं तर कशाला हवं होतं. नर्मदा वहिनी सांगतील, त्यांना खूप उखाण येतात. सांगा ना वहिनी. मला ना काही सुचत नाही आता. इंदू, तुला सुचत असेल तर तू सांग ना काहीतरी. काय पोरकटपणा चाललाय? येऊ दे त्याला आत. ए बेबी, आता अगं मी घेतो ना, नाव घेतो.
विश्वासाचे गीत मांगल्याची सनई. विश्वासाचे गीत मांगल्याची सनई, जान्हवीच माझी बायको, हो की नाही? वाह वाह श्री वाह, मस्त मस्त. ये आत ये. या. या. माझं अगदी कंबरड मोडले करून करून. अगं दुसऱ्यांदा तर करते चहा. दोनदा चहा करायलाही कष्ट पडतात दादा. तर तुलाही सवय लागली यांची मला टोमणे मारायची. जानू दिवसातून 7-8 वेळा तरी चहा करायची, तक्रार न करता. मी काय तरुण आहे का? कंबर गेलीये माझी. पण चहा मस्त झालेला आहे. हो पण जानूच्या हाताची चव नाहीये त्याला. आई चांगला झाला चहा. चले जरा 2 बिस्किट आण बरं. पिंट्या दे रे मामाला बिस्किट दे जा. पळ 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 पळ. काय बिस्किटाशिवाय चहा घशाखाली उतरत नाही ना. ठीक आहे, 2 म्हटलं तर 2च बिस्किट. छान फक्कड झालाय हो चहा. नको बाई नको नको. हे तुझं खूप कौतुक पण नको आणि ते कष्टही नको. कौतुक करून करून मला सारखा सारखा चहा करायला लावशील. मला बाई काही जमणार नाही. अगं पण कले घरात नुसतं बसून करणार काय तू? अरे नाही जमत मला आता. जानू गेलीये ना, जीव निघेल माझा आता. अहो मी काय म्हणते, जानूला सांगून आपण एखादी मोलकरीण ठेवूया का? जानूचा काय संबंध? तुम्हाला हवे ना कामवाली ठेवा तुम्ही. अहो लग्न झालं म्हणजे पोरगी पोरकी झाली का आपल्याला? सासरी गेल्यानंतर आपल्याला विसरली का ती? आपलं नातं आयुष्यभर तिला आता सांभाळावं लागणारच आहे. नातं सांभाळायचं म्हणजे काय करायचं? तुमची रोजची ही बारीक सारीक कामं तिने बघायची. हे बघ दादा, मी म्हणते ना, हेच ते भिकेचे डोहाळे लागलेत आता ह्यांना. अरे पोरगी एवढी चांगल्या घरात पडलेली आहे, तरी पण आता ह्यांना काही ती पार्ट टाइम नोकरी करायची. कर्मदरिद्रीपणा म्हणतात ना, तो हाच. तूच बोल, पण मी बोलायला गेले की माझं तोंड फाटकं दिसतं ना मग ह्यांना. आई अगं बाबाचे म्हणतायत ना ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुला काय अक्कल आहे का? गप्पा बस. योग्य बोलणाऱ्यांना बेअक्कल ठरवायचं हा रिवाजच आहे आपल्या घरातला. दाजी कलेचं बरोबर आहे. अहो विचार करा, मुलांना मोठं करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य आपण इन्व्हेस्ट करायचं, त्याचा मोबदला मिळायला नको. आता आपण मुलांना जन्माला घालतो, त्याचा उपयोग काय हो? पुढे काय त्यांचं लोणचं घालायचंय? मामा हे सगळं तुम्हाला कळण्याच्या पलीकडचं आहे, राहू दे. नाही, तुमचं म्हणजे ना सगळं विचित्रच आहे. विचार करा, या मुलांना जन्माला का घालते? म्हातारपणी त्यांचा उपयोग व्हावा म्हणून ना. तुमचे मात्र सगळे विपरीत विचार. चला जरा रघुवंडांकडे जाऊन येत. बाबा अरे असू दे. नाही नाही थांबा, या आरामात. हळू. चला सांभाळून. रघुवंडांना सगळं सांगायला हवं. व्यवस्थित झालं, त्यांना जमलं नाही काही लग्नाला यायला. भेटून येतो. भले
तुझ्या नवऱ्याचा स्वभाव म्हणजे विचित्रच आहे बघ. पाहिलं कसं आयुष्य काढलंय मी ह्या माणसाबरोबर. अगं इंतजार का फल मीठा होता है. शेवटी देवानं दान टाकलंच ना तुझ्या पदरात, जानूच अशा प्रकारे लग्न करून. बघ आता जान्हवीला शिकवायला हवं त्या सगळ्या घरावर कब्जा करायला. ती नाहीये तशी. अगदी बापाचाच अवतार आहे, हरिश्चंद्राचा. हो पण कले पैसा फार वाईट असतो ग. भल्या भल्यांचे 12 वाजतात. मग जान्हवी क्या चीज आहे. जानू गोखले गृहोद्योगाची मालकीण झाली. कितीतरी वेळा जरी विचार केला ना तरी समाधानच होत नाहीये. आता जान्हवी घराच्या किल्ल्या कमरेला लावून फिरत असेल.